नमस्कार मैत्रिणींनो, मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेलेच असतील, तर तुमचे फॉर्म आता अप्रूव्ह पण झालेले असेल आणि काही ताईंना 14 ऑगस्ट पासून 3000 रुपये पण खात्यामध्ये आलेले असेल। ज्या ताईंचे फॉर्म अप्रूव्ह आहे परंतु त्यांना अजूनही खात्यामध्ये पैसे आलेले नाही, त्यांनी एक काम करायचं आहे, तर त्यांनी आधार त्यांच्या खात्याशी लिंक आहे की नाही हे एकदा बँक मध्ये जाऊन चेक करायचं आहे। बऱ्याच ताईंचं काय होतं की बँक खातं केवायसी केलेलं नसतं, त्यामुळे पण तुमचे 3000 रुपये येण्याला उशीर होऊ शकते। ज्या ताईंचे 3000 रुपये यायचे आहे त्यांनी एकदा बँक मध्ये जाऊन आधार लिंक करून घ्यायचं आहे, किंवा मग केवायसी नसेल तर केवायसी करून घ्यायचं आहे, किंवा मग 3000 रुपये यायला वेळ यामुळे पण होऊ शकतो की तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन उशिरा केला असेल तरी पण तुम्हाला 3000 रुपये उशिरा येऊ शकते। हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। आणि ज्यांना माहित आहे की आपला फॉर्म उशिरा भरला आणि आपला आधार पण लिंक आहे आणि केवायसी पण लिंक आहे आणि फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, तर त्यांनी काहीही करायचं गरज नाही। तुम्ही शांतपणे बसून राहा, तुमच्या खात्यात 17 तारखेपर्यंत 3000 रुपये येणार आहे असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं। तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं हे त्यांच्याच मौल्यवान शब्दात ऐकून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। 1.5 कोटी माझ्या महिला भगिनींनी बहिणींनी अर्ज केलेले आहेत, त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आम्ही ट्रायल रन सुरू केला आणि ट्रायल रनमध्ये फक्त 1 रुपया न टाकता पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। 17 तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। कारण आम्ही जे बोलतो ते करतो, म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो। ज्या बहिणीचे कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल, त्या अपात्र असतील, त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल। लवकरात लवकरचे पैसे खात्यामधून काढावे, कुठेतरी आता ते म्हणत होते की पहिले अगोदर विरोधक खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। कारण जो जळफळाट आहे, जे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, जे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बिथरलेले आहेत आणि त्यामुळे आधी तर म्हणत होते यांच्याकडे पैसेच नाही आहेत, आता पैसे कुठून देणार, आता पैसे गेल्यानंतर म्हणतात पैसे काढून घ्या लवकर नाही तर काढून घेतील। ही आमच्या सरकारची वृत्ती नाही। हे सरकार बाळासाहेबांच्या आनंदीगे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे, हे लोकांच्या मनातलं सरकार आहे। त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना फक्त 2-4 महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं 33,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या 4-5 वर्षासाठी ही योजनेचे पैसे जे आहेत, जे लागणारे पैसे हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे, त्याची तरतूद करून ठेवली आहे। त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही। हे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। विरोधक घेणारे आहेत, त्यांच्याकडे लेना बँक आहे, आमच्याकडे देना बँक आहे। आणि त्यामुळे ऐका, म्हणून मी काय म्हटलं, आम्ही देणारे आहोत आणि जे घेणारे होते ते असं बोलत आहेत। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे, विनंती आहे की या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा। हे तुम्हाला पैसे देऊ इच्छित नाहीत, हे कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी, पण कोर्टाने न्यायालयाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने न्याय दिला। आणि म्हणून आता जे म्हणतायत की पैसे लवकर घ्या नाही तर काढून घेतील,
तर आधीचं सरकार हे हप्ते घेणारं होतं. आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते देणारं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला पण 3,000 रुपये आलेलेच असेल खात्यामध्ये, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.